रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या वतीने आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला। उद्योजकांचा विशेष या ठिकाणी सत्कार आणि त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ऑफिशियल व्हिजिट 2025-26 तसेच वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड सेरेमनी 2025-26 हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाला असलेले प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट रोटरियन सुधीर लातुरे सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल एकंदरीत आजचा कार्यक्रम कशा पद्धतीने झाला आणि रोटरियन्सचा कसा रिस्पॉन्स राहिला आजच्या कार्यक्रमाला? नमस्कार। दरवर्षी प्रत्येक रोटरी क्लब त्याचं व्यवस्थापन कसं चालू असतं, कामकाज कसं चालू आहे, त्यांची काय मनस्थिती आहे हे पाहण्यासाठी गव्हर्नर प्रत्येक क्लबला व्हिजिट करत असतो। त्याप्रमाणे आज मी या ऑफिशियल क्लब व्हिजिटसाठी या क्लबच्या आलो होतो। आपले अध्यक्ष बाळासाहेब खैरे आणि सेक्रेटरी नेताजी शिंगटे यांच्या नेतृत्वामध्ये वर्षभर हा क्लब अतिशय समाजोपयोगी उपक्रम या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी झाला आहे असं मला अत्यंत सहर्ष रीतीने नमूद करावं वाटतं। वेगवेगळ्या व्यवसायातली काम करणारी मंडळींना आपल्या आपल्या व्यवसायातनं कुटुंबातनं वेळ काढून समाजासाठी संवेदनशीलतेने वेगवेगळे प्रश्न पाहून ते ज्या पद्धतीने हिरिरीने सोडवत आहेत हे बघून खरोखर आनंद होत आहे। मागच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्यांनी औसा तालुक्यातल्या जवळजवळ 900 रुग्णांची तपासणी करून 300 रुग्णांचं कॅटरॅक्ट सर्जरीचं ऑपरेशन केलं। ही एक अतिशय या क्लबच्या द्वारे झालेली उल्लेखनीय बाब। रेबीजच्या इंजेक्शनच्या संदर्भातली मोहीम असेल किंवा आणखीन महिलांसाठीच्या सबलीकरणासाठी या क्लबच्या मार्फत जो काही काम झालं हा अतिशय उल्लेखनीय आहे। आज या ऑफिशियल क्लब व्हिजिटच्या प्रसंगी या क्लबनी शहरामध्ये वेगवेगळ्या व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अत्यंत सचोटीने उच्च नैतिक मूल्य राखून व्यवसाय करणाऱ्या 5 व्यावसायिकांचा त्यांनी हा जो काही निवड करून त्यांचा जो काही सत्कार केला तोही एक अतिशय चांगली निवड होती असं मी या प्रसंगी नमूद करू इच्छितो। असिस्टन्स गव्हर्नर आपल्यासोबत सर आहेत, ॲडव्होकेट देशपांडे सर। सर, काय सांगाल आजचा कार्यक्रम आणि त्याचा बराचसा उत्साह लोकांमध्ये दिसत होता, एकंदरीत कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम? खरं पाहिलं तर आजचा हा जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक क्लबच्या वर्षभराच्या कार्यक्रमामधला एक महत्त्वाचा टप्पा असतो। म्हणजे साधारणतः वर्षभर आपण काय काम केलेलं आहे आणि रोटरी इंटरनॅशनलनी जे काही गोल्स दिलेले आहेत समाजसेवेसाठीचे आणि इतर कुठल्या प्रोजेक्टसाठी जे आहेत ते सर्व पूर्ण केले का नाही हे सांगण्याची आणि प्रांतपालांना हे सगळं कळवण्याची ही वेळ आहे। आणि साधारणतः या पार्श्वभूमीवर एक 8 दिवसापूर्वीच एक असिस्टंट गव्हर्नरची असेंब्ली होत असते जी की या DG व्हिजिटची पार्श्वभूमी असते। त्याच वेळेला आम्हाला हा सगळा अंदाज आला होता की या क्लबनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि इतर क्लबलाही प्रेरणादायी ठरावं अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स या क्लबनी घेतलेले आहेत। त्यामुळं सर्व क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे, अध्यक्ष, सचिव आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि उरलेल्या कालावधीसाठी त्यांना शुभेच्छा पण देतो। आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सौ संगीता लातुरे मॅडम इथं उपस्थित आहेत। मॅडम, काय सांगाल एकंदरीत आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही असं पाहिलं की जितकी मोठी संख्या पुरुषांची आहे तेवढीच संख्या महिलांची सुद्धा आहे। एकंदरीत या कार्याबद्दल, या कामाबद्दल काय वाटतं? नमस्कार। मी आल्यापासून पाहते की जेवढे पुरुष इथं आहेत तेवढ्याच महिलांचाही इथे सहभाग दिसतोय। ही म्हणजे चांगली गोष्ट आहे एकदम। आणि तुम्ही पुरस्कार्थी म्हणून जी एक महिला निवडली ती पण खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे। आणि महिलांचा सहभाग जो आहे स्टेजवरती पण अध्यक्ष आणि सेक्रेटरींनी त्यांना इन्व्हॉल्व केलं हेही मी पहिल्यांदाच पाहिलं। म्हणजे मी आत्तापर्यंत एक 80 क्लब व्हिजिट केल्या, त्या क्लब व्हिजिटपैकी ही एक तशी क्लब व्हिजिट आहे की जिथे महिलांचा सहभाग भरपूर दिसला। आणि ह्यांची फ्रेंडशिप, एकमेकांमधली फ्रेंडशिप पण खूप छान आहे, बॉन्डिंग छान आहे। म्हणजे ह्यांच्या फॅमिली मिटिंग्स पण चांगल्याच होत असतील असं ह्याच्यावरून दिसून येत आहे। धन्यवाद। तर मॅडमनी त्यांचा अनुभव या ठिकाणी आपल्यासोबत शेअर केला की महिलांची संख्या मोठी आहे त्यामुळे हा अधिक उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने हे कार्य पुढे जाईल आणि महिलांचा सुद्धा या सामाजिक कार्यामध्ये सहभाग हा मोठा राहील असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डॉक्टर तापडिया सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत आजचा कार्यक्रम आणि आजचा अनुभव कसा होता? रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रल या क्लबची आज DG व्हिजिट या ठिकाणी अतिशय
चांगल्या आनंदी वातावरणात आणि दिमागदार पद्धतीनं संपन्न झाली. यामध्ये अध्यक्ष आणि सेक्रेटरी या दोघांचं एकमेकांविषयी असलेलं जे सन्मान आणि एक चांगलं नातं दिसून आलं आणि क्लबच्या सगळ्या सदस्यांमध्ये सुद्धा एकमेकामध्ये चांगली बॉन्डिंग आहे असं दिसून आलं. यांचा सहभाग म्हणजे महिलांचा सहभागसुद्धा खूप चांगला आहे आणि या ठिकाणी डीजी विजिटचा पब्लिक फंक्शन आणि व्होकेशनल अवॉर्ड हे दोन्ही कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं रोटरीच्या प्रोटोकॉलनुसार संपन्न झाले. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांसोबत आपण इथं चर्चा केलेली आहे आणि समजून घेतलेलं आहे एकंदरीत कशा पद्धतीचं या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. विशेषतः मागच्या काही महिन्यांमध्ये रोटरी क्लब या क्लबच्या वतीनं, लातूरच्या या क्लबच्या वतीनं ज्या पद्धतीची सामाजिक कार्य झालेले आहेत तर ते इतरांनासुद्धा प्रेरणादायी ठरणार आहेत. म्हणजे ग्राउंडवर उतरून ज्या गोष्टींची खरंच समाजाला गरज आहे त्या गोष्टी शोधून या ठिकाणी त्यांना मदत करण्याचं कार्य या टीमच्या वतीनं होतं आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने हे काम पुढे जावं यासाठी अधूनमधून अशा पद्धतीचे इव्हेंट्स, अशा पद्धतीच्या मीटिंग्स या ठिकाणी संपन्न होत असतात. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.